सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज महायोगपीठे तटे भीवरथ्या वरम पुंडलिकाय दातु मुनींद्रे समागत्यतिष्ठं तमानंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा करो प्रथम मन पांडुरंगा करो प्रथम मन पांडुरंगा करू मन मन पांडुरंगा करू मन मन दुसरे चरणा संताच्या दुसरे चरणा संताच्या दलजागृपादाने कथेचा विस्तार दलजागृपादाने कथेचा विस्तार दुसरे जरणा दिया दुसरे जरणा दिया ध्यानच्या कृपाने कथेचा विस्तार ध्यानच्या कृपाने पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांची कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकया. ज्यावेळेला सद्गुरूंची संगत घडेल त्याच दिवशी पांडुरंगाला नमन होणार आहे. तोपर्यंत पांडुरंग कसे समजणार आहेत आपण याचं इको कमी करा. आकारातला पांडुरंग समजणार आहे आपण. त्या दिवशी पांडुरंगाला नमन होईल ज्या दिवशी सद्गुरूंची यथार्थ कृपा होईल. मदभाग्य आपलं बाबाजी चैतन्यांची कृपा झाली तुकाराम महाराजांवर आणि मग त्यांना त्या सगळ्या गोष्टीची उकल झाली. पांडुरंगा करू प्रथम नमन. काय पांडुरंगाचं स्वरूप? अव्यक्त निराकार नाही जाकार जेथून चराचर हरीसी भजे. इको कमी करा. विठ्ठल जळीस्थळी भरला रिता ठाव कोटीवर तो म्या दृष्टीने अवलिकला विठ्ठलची ज्ञान दृष्टीने अवलिकला विठ्ठलची पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचे. संत आणि देव एकच आहे. निमित्त त्या प्रतिमा पण समजण्यासाठी आई आणि वडील दिसायला दोन आहेत पण असायला एक आहे. दुसरे चरण संतांच्या. आज आपल्याला जर संतांना चरणाला त्यांच्या जर स्पर्श करायचा असेल नमन करायचं असेल तर होऊन गेलेलेच संत नाही का. आता नाहीत संत राहिले ना. आता संत नाही राहिलेत का. आज बी संतांची टाकसाळ आहे महाराष्ट्रामध्ये. परंतु ते आपल्या नशिबात यायला आपल्या प्रारब्धात पाहिजे आपल्या लकीरमध्ये पाहिजे संतांची भेट. संत दिसायला माणसासारखेच असतात पण ते माणसासारखे नसतात. मार्ग जयाकडे भाव भक्ती बळे ते जगाचे मेळे न दिसती. मग दिसत नाहीत का. दिसती जनी वनी प्रत्यक्ष लोचनी एका जनार्दनी ओळखले आहेत. आज भी तसे संत बीज पलटे नहीं जुग गयानंत अरे हर एक युग में अवतार धरे फिर संत के संत. पण इथे माणसंच झाली संत. पडा म्हणे आमच्या पायान होईल तुमचं कल्याण. संत ही पदवी ज्ञानाला आहे. सुगरण ही पदवी काळ्या गोऱ्या बाईला नाही आहे. त्या ज्ञानाला पदवी. फिटर ही पदवी निळे डगले घातले म्हणून नाही किंवा काळा कोट घातला म्हणून वकील होत नाही. त्याचं ज्ञान पाहिजे. तसं संतांना आत्मज्ञान आहे माहिती. आत्मज्ञान नाही का. आकाराला आलेल्या देवाची हिस्ट्री माहिती. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र जन्माला आल्यापासून शरयू नदीमध्ये देह समर्पण पण करेपर्यंत सगळं जरी चरित्र आपल्याला माहीत असेल
पण त्याच्यातला आत्माराम माहीत नसेल तर काहीच कळालं नाही. मग नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे. सुरुवात करण्यासाठी ठीक आहे, भगवान श्रीकृष्णाचा जन्म गोकुळाष्टमीला झाला आणि निजधामाला शरीर घेऊन गेले, तरी सुद्धा ह्या सगळ्या हिस्ट्री माहिती आहेत. पण आत्मा जो आकर्षण करतो, इति नाम कृष्ण, आपल्याला सगळ्या गोष्टीमध्ये जे आकर्षित करतोय त्याला कृष्ण म्हटलेलं आहे. मग ते मुलाबद्दलचं आकर्षण असू द्या, पत्नीबद्दलचं असू द्या, आईबद्दलचं असू द्या, धनदौलतीबद्दलचं असं आकर्षण असू द्या, ते बाह्य अंगाने दिसतंय ते आकर्षण त्याचं नाही, त्या चैतन्य सत्ता तुम्हाला आकर्षित करते. मोबाईल घ्यायला गेले, साडी घ्यायला गेले, अख्ख्या दुकानात एकच तुम्हाला आवडली जाते, कारण तुमची दृष्टी तिच्यावर पडल्यानंतर त्या साडीची किंवा त्या मोबाईलची किंमत वाढली जाते. तशी तुमची प्रेमळ दृष्टी जेव्हा या जगातल्या सगळ्या वस्तूवर पडेल, या जगात कोणतीही गोष्ट जड नाही, सगळी चैतन्यमय, दगडसुद्धा चैतन्यमयच आहे. पण ती दृष्टी संत देत असतात. म्हणून संतांकडं आत्मज्ञान आहे. ज्याच्याकडं कोणाला संत म्हणायचं, जो जाणेल भगवंत तया नाव बोली जे संत, जो शाश्वत आणि अशाश्वताचा निवाडा करतो त्याचं नाव संत आहे. किंवा ज्याची पदवी त्याला इतरान साजे, संतांना उमजे आत्मसुख. घ्या रे आत्मसुख, उघडा ज्ञानदृष्टी. खोलली ज्ञानदृष्टी आपली नाही, खोली सद्गुरू आपली ज्ञानदृष्टी खोलत असतात. उघडा ज्ञानदृष्टी, हे दोन्ही चर्म आहेत ना, ही चांबड्याचे डोळे ते पाहू शकत नाही ती चैतन्य शक्ती, आणि पाहू बी शकतात जर त्यांच्यावर अशी कृपा झाली. हे असो दिठी जयावरी जळके, की माथा पद्म पारुके. एका महात्म्यांची दृष्टी आपल्यावर पडली पाहिजे तर काय होऊ शकते. हे असो दिठी जयावरी जळके, आणि दृष्टी पडू द्या, आणि त्याच्यावर जर त्यांनी आपल्या डोक्यावर हात ठेवू द्या, माथा पद्म पारुखे, तो जीवची परी तुके महेशाच्या. भगवान शंकराच्या बरोबरीचे होऊ शकतो त्यांची दृष्टी पडली तर. अरे मुकम करोती वाचानम पंगुम लंघयति गिरी, यत कृपा तदम वंडे परमानंद माधव. आशांची कृपा झाली तर पांगळा पर्वत चढू शकतो, मुका बोलू शकतो. आता आपल्याबरोबर चांगली माणसं तीर्थयात्रेला गेली तर आपण पांगळे करून आणू त्यांना. हो, ती एक दृष्टी आहे संतांची. दुसरे चरण संतांच्या, संतांना आत्मज्ञान प्राप्त झालेले, आणि आत्मज्ञान प्राप्त न होता आपल्या वारकरी संप्रदायाचा गाभा आहे आत्मज्ञान. आणि आत्मज्ञान सोडून बाकीच्या गोष्टी चालल्यात त्या चावटी आहे, चावटी या विन चावटी करूच नका. आत्मज्ञान सार आहे, त्या साराजवळ घेऊन जाणारे फक्त संत आहेत. हरी प्राप्तीसी उपाय धरावे कीर्तनकारांचे पाय. हो, रामायणाचार्यांचे पाय, भागवताचार्यांचे पाय, विनोदाचार्यांचे पाय. कळाले आपल्याला? आपल्याला तरी ती दृष्टी मिळाली आहे. आपल्या गावात कोणाला घेऊन यायचं आहे? कीर्तन कोणी ठरवायचं आहे? कीर्तनकार कोणी ठरवायचं आहे? ज्याच्या गळ्यात माळ आहे. आणि नुसतीच माळ आहे त्याचा उपयोग नाही. बैलांच्या गळ्यात बी काय घुंगरमाळा कमी नाहीत. माळ असून ज्याला ज्ञानेश्वरी आणि भागवतमधली एंट्री सापडलेली आहे तो महाराज ठरवू शकतो. मी मुंबईला राहतो, आलो गावाला, शेती करायची म्हटलं आणि बैल घ्यायची म्हटलं, माझ्याकडे पैसे आहेत, मी घेऊ शकतो बैल? तो बैल घेणारा आहे ना, ज्याला घ्यायचं आहे तो त्या पारखीला घेऊन जातो, ज्याला बैलाची पारख येतो, आणि तो त्या बैलाचं असं तोंड खोलून बघतो, काय 2 दाताचा आहे का 4 दाताचा आहे. तसा महाराजांचे सुद्धा तोंड खोलून पाहायला पाहिजे, हा 2 दाताचा आहे का 4 दाताचा आहे. अरे गुरु करना पहचान के, पाणी पिना छान के, गुरु करना पहचान के, बिना विचार गुरु करे पडे 84 के खानी में. गुरु करायचे तर आम्हाला ज्यांचा बडे जावे, ज्यांच्या तीर्थाच्या ठिकाणी टोले जंग इमारती आहेत त्यांना गुरु म्हणायचे. त्यांना त्यांच्या मागे पळायला, लोंढाळ घोळायला आपल्याला बी आवडतं, कारण आपण बहिरंगामध्ये फसलेलो आहेत. अंतरंगातून काढतात ते संत आहे. अरे अंतरंग साधनी करावी परमार्था, त्यागावी सर्वता बहिरंग. बहिरंग साधने होय स्वर्ग प्राप्ती, अंतरंगे चित्त शुद्धी. आणि चित्त शुद्ध झाल्यानंतर परमार्थात एक पुढं पाऊल होतं. त्याच्यासाठी आपल्याला शाळेत अभंग होता, नाही निर्मळ जीवन काय करील साबण. हो, साबण चांगल्या क्वालिटीचं आहे पण पाणी गढूळ आहे, कपडे निघतील की नाही. तैसे चित्त नाही शुद्ध, तेथे बोध करील काय. कशाला बोध म्हणतात? बोध कशाला म्हणतात? हरिपाठात नाचून नाचून हैराण झालेले आहेत.
आणि साधू बोध झाला, साधू कळाला नाही, बोध कळाला नाही, आणि अनुभवाचा तर पत्ताच नाही. आणि काय मुराला, देहबुद्धी मुरून गेली, संपून गेली, आणि आत्मबोध मुराला एक झटका दिला संतांनी. पेढे घ्यायला जातो ना, पेढे, तो नमुना देतात पेढ्याचा, आणि पसंत पडला का अर्धा किलो 1 किलो द्या. तसं संतांकडून नमुना भेटला अनुभूतीचा, आत्मानुभूतीचा. आणि मग तो मिळाल्यानंतर त्याला लाचावले मन लागली से गोडी, ते जीवे न सोडी आईसे झाले, आतून ती उकल होते. असे संत, ती महाराष्ट्राची संपत्ती आपली, ती आपल्याला मिळायला आपल्यासुद्धा लकीरमध्ये पाहिजे. आपली आई जर डिलेवरीला मामाच्या घरी गेली असेल तर 5वीच्या दिवशी मामीने त्या दिव्यामध्ये सतत तेल टाकलं पाहिजे. आणि ते तेल टाकलेलं असेल कशासाठी, मजा आहे का ती तेल म्हणजे? हां, सटवी येणारे आणि त्याच्या कपाळावर लिहून जाणारे, याच्या जीवनात संत भेटीचा योग आहे. ज्ञानाचा प्रकाश करणारे संत भेटतील, त्यावेळेला त्याच्या जीवनाचं सोनं होईल. असे संत आपल्याला भेटण्यासाठी आपली मागील जन्माची पुण्याई असावी लागते. ज्याच्याकडे पैसे तो सोनं विकत घेऊ शकतो, ज्याच्याकडे पैसे तो जमीन विकत घेऊ शकतो. तसा देव कोण घेऊ शकतो? सांगणारे पायलीला 15 दमडीला 16 आहेत. हो, परंतु आपुला तो एक देव करून घ्यावा. पण आम्ही द्यावा ना, तुम्ही द्या ना करून, आम्हाला द्या देव प्राप्त करून. कीर्तन प्रवचन झाल्यानंतर आपण विचारायचं प्रत्येकाला, बाबा मला देव भेटेल का, माझी देवाची भेट होईल का? हा, आता कुठं सोपं राहिले का देवाची भेट व्हायला? आता देव राहिला नाही, देव गेलाय काळाय पाण्यावर, फासावं गेलाय देव, देव नाही राहिला आता. आणि आपण सांगायला राहिलोय फक्त. अरे देव आहे तसाच आहे आत्तासुद्धा. या घडीला आपलं बसणं, उठणं, चालणं, झोपणं, सगळे व्यवहार त्याच्याबरोबर चालू आहेत. पण ही कोण भेट करून दिली आपली? संताविन प्राप्ती नाही ऐसे हरि प्राप्तीसी उपाय, हरि प्राप्तीसी उपाय, हरि प्राप्ती उपाय, हरि प्राप्ती उपाय. धरावे संतान ते पाय, धरावे संतान ते पाय, तेने साधती साधने, तेने साधती साधने. धरावे संतान ते पाय, तेने साधती साधने, आत्मा पाहिजे. हरी कोणाला म्हणलेले? आत्मा परमप्रिय हरी, त्याचे नाम कीर्तीचा हर्ष भारी, नित्य नवी आवडुरी, सभायांतरी हरी प्रगटी. आत्म्याला हरी संबोधलेले. तो जर प्रगटला ना, सगळं हे आत बाहेर मी कोंदले, जग निखिल माझे होतले, अशी दृष्टी होईल. आपले सगळे व्यवहार परमात्म्याबरोबर चालू आहे. तो प्राप्त होण्यासाठी हरी प्राप्तीसी उपाय, धरावे संतांचे ते पाय. ते संत तुकोबरायला भेटले. ओतूर मुक्कामी पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण. आणि त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार कोणाच्या माध्यमातून? संतांच्या आणि देवाच्या. फक्त कथेचा विस्तार त्यांच्या माध्यमातून आहे. आणि प्रापंचिक सगळ्या गोष्टी आपल्या बळावर आहेत, नाही का? का ते बी देवाच्याच कृपेने आहेत. संतांच्या सगळ्या गोष्टी आपल्या ज्या बी मस्ती चालू आहे ना, ती संतांच्या कृपेने. जे बी आपल्याकडं वैभव आहे ना, त्या संतांची देवाची कृपा होते. त्याच वेळेला त्या गोष्टी भेटत असतात. आणि त्यांच्या जीवावर आपल्या सगळ्या उड्या चालू आहेत. ज्ञानेश्वर महाराजांच्या बद्दल बोलतात, ओम नमो ज्ञानेश्वरा. तुमचं स्वरूप कसं आहे ज्ञानेश्वर महाराज? आकारातीत आहेत, पण आमच्यासाठी आकार धरलेले आहे तुम्ही. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा, दयाळा, आमच्यावर करुणेचा वर्षाव करा. होतोय का? तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी राहा, नाही तर किती आदबा झाली की ज्ञानेश्वरांची कृपा का होत नाही? धरावे संतांचे ते पाय. ते कोणते पाय संतांचे? हा, हे पाय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ते पाय कोणते आहेत संतांचे? ह्या पायात त्यांच्या पावर आहे, ह्या पायात त्यांच्या पावर आहे. पण आपल्याला ती नाही कळायची पावर त्यांची. पण ज्याला कोरोना झाला ना, कोरोना, तो जर आपल्या घरात चालत आला ना आणि बसला, उठला, निघून गेला ना, तर त्याची पावर कळेल आपल्याला. काय होईल? हो, आपणासारखे
तशी याही संतांच्या पायाची पावर आहे, कारण त्यांचे पाय म्हणजे आत्मा आहे, त्यांचे हात म्हणजे आत्मा आहे, त्यांचं टोटल शरीर आत्मा आहे, आपलं पण आहे, पण आपल्याला ती दृष्टी नाही. काय की जे त्याची तैशी बुद्धी नव्हे, एरवी होय तो तेच आहे, परी काय की जे त्याची तैशी बुद्धी नव्हे. ज्ञानेश्वर ते ज्ञानाचे चालते बिंब संत. बिंब प्रतिबिंब नाही, ते ज्ञानाचे चालते बिंब. तयाचे अवयव सुखाचे कोंब. त्यांचा तो स्पर्श आहे ना, तो आपल्याला ब्रह्मानंदाची अनुभूती आणून देऊ शकतो. तिकीट काढायला गेलो कंडक्टरला, जर का ते महाराज असतील हो, आणि त्यांचा जर त्या तिकीटला पैसे देताना आणि तिकीट घेताना स्पर्श झाला तरी त्याच्या जीवनाचा बेडा पार झालेला आहे. ही पावर संत मालिकेची आहे, ही आमच्या वारकरी संप्रदायाची पावर आहे. तिथे किसी को कानो कान खबर नाही आहे, दणका मात्र चालू आहे. जर ते बोलले, तिकीटवाल्याने विचारलं कंडक्टरवाल्याने कुठं जायचं, आणि यांनी सांगितलं सावरगावला जायचं आहे, तरी त्याचं भाग्य सावरगावला जायचं ही वाक्य आहे त्याच्यासाठी, ते महावाक्य आहे. कोण हा भाग्याचा आईशी याशी बोले वाचा, असा कोण भाग्यवान आहे का त्याच्याशी संत बोलतील. हो, तू का म्हणे त्यांच्या भेटी होय संसाराची तुटी. एवढं सामर्थ्य त्यांच्यामध्ये, त्यांच्या दृष्टीमध्ये पावर आहे, त्यांच्या स्पर्शामध्ये पावर आहे, त्यांच्या संकल्पामध्ये पावर आहे. त्यांना भोळी बाबडी माणसं आवडतात साधू संतांना. आपल्याला बघा लहान पोरं, निरागस पोरं आहे, टपकन उचलून घेणार, कोणाचंही असू दे. आपण त्याचे शिमूड येत असलं तरी आपण त्याला उचकून घेऊ, कारण ते आपल्याकडं बघतं ना, त्यावेळेला ते बघणं त्याचं ईश्वराचं बघणे निरागसता आहे. संतांना निरागस लोक आवडतात. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकांशी आणि अभिमानियासी गर्भवास. त्या भोळ्या माणसाकडं पाहिलं आणि संतांच्या डोक्यात बसले याचं काम व्हावं तर संकल्प कृपेने त्यांचा बेडा पार होऊ शकतो. अशी जी संत आहे तुकाराम महाराज शोधत शोधत आले होते, त्यांचं भाग्य फळाला आलं, पुण्य फळले बहुत दिवसा. असं ज्ञानेश्वरांचं पण स्वरूप आहे, आणि आपलं बी तसंच स्वरूप आहे. ते ज्ञानाचे चालते बिंब, तयाचे अवयव सुखाचे कोंब, एरवी माणूसपणाची भांब, लौकिक भागू. लौकिकात ते माणूस दिसतात, पण ते आहेत कोण? हरी तेथे संत, हरी तेथे संत, हरी तेथे संत, संत तेथे हारे. हरी तेथे संत, हरी तेथे संत, हरी तेथे संत, हरी तेथे हारे. हरी तेथे संत, हरी तेथे संत, हरी तेथे संत, हरी तेथे संत, हरी संत आणि देव सारखेच आहेत, आणि आपण पण तसेच आहोत. तयाचे अवयव सुखाची कोंब, एरवी माणूसपणाची भांब, लौकिक भाबू
ते दिसायला माणसासारखेत पण माणसं नाहीत. संत नव्हती जगा मानसा त्या सारिके, संत नव्हती जगा मानसा त्या सारिके, संत नव्हती जगा मानसा त्या सारिके, संत नव्हती जगा मानसा त्या सारिके. समुद्र नदी नव्हे पैगा भजन म्हणून येलिंगा, हा संगणवते जगा मानसा त्या सारिके. समुद्र नदी नव्हे पैगा भजन म्हणून येलिंगा, हा संगणवती जगा मानसाच्या सारिके. समुद्र नदी नव्हे, समुद्र म्हणजे नदी नाही. समुद्र नद्यांना कधी ओळखतच नाही. गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी, समुद्र कधी नद्यांना ओळखत नाही. तो कोणाला ओळखतो? त्याच्या अधिष्ठानाला ओळखतो. हे सर्व काय आहे? पाणी आहे, समुद्र आहे. आता मगाशी काय पडलं होतं आपल्याकडं? पाऊस पडला ना. ही आकाराची दृष्टी आहे आपली. आणि पडला काय? समुद्र. समुद्राला वाटलं काचळवाडीला यायचं. कसा आला तो? 25% सूर्याच्या तापमानाने त्याची वाफ झाली आणि 75% वडवानळ नावाचा अग्नी आहे खाली. तो पाण्यात राहून पाण्याला जाळतो आणि मग त्याची वाफ झाली, ढगात रूपांतर झालं, काचळवाडीला आले आणि टक्कर झाली आणि बद 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 पडला पाऊस. म्हणायला पाऊस आहे, नाही तर काय आहे तो? सागर आहे, सागर. सागराला वाटलं तुम्हाला भेटायला यायचा, असा तो आलेला आहे भेटत. या उपाधी माझी गुप्त, चैतन्याचे सर्वगत आणि ते तत्वज्ञ संत स्वीकारती. समुद्र कधी नद्यांना ओळखत नाही. आणि दगडाला तुम्ही लिंग किंवा लिंगाला पाषाण म्हणू नका, तसं संतांना माणूस समजू नका. ते टोटल ईश्वर स्वरूप आहे. त्यांची भेट म्हणजे देवाची भेट आहे. त्यांनाच तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे कैसे आंधळे जन आणि गेले विसरून, खरा देव कोण आहे? सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय, ते पाय बरगा बरवे, ते ज्ञान पैगा बरवे, धरावे ते पाय संतांचे. हरिप्राप्तीसी उपाय धरावे ते पाय संतांचे. कोणते पाय? ते ज्ञान पैगा बरवे. कोणतं ज्ञान बरवे? आत्मज्ञान. साखरे बाबांची ज्ञानेश्वरी घ्यायची, विनायक नारायण जोशी बाबा, आणि त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये ते ज्ञान पैगा लगेच तिथे आकडा लिहिला आहे. ते म्हणजे जीवाचं परमात्म्याशी मिलन होतं, ऐक्य होतं, आत्म्याची भेट होते. ते ज्ञान पैगा भरवे. माणसाच्या जन्माला आल्यानंतर ज्या ज्ञानाच्या योगाने प्रत्यक्ष ताबडतोब देवाची भेट होते. आज आत्ता या घडीला भाव बळे आकळे यरवे नाकळे, तैसारी हृदरी आवरी तैसारे, हृदरी आवरी तैसारी, भावरे आकळे रे नाकळे, करतळे आवळे तैसारे, करतळे आवळे तैसारे, करतळे आवळे तैसारे. भाव बळे आकळे रविना कळे, भाव बळे आकळे रविना कळे, आकळे रविना कळे, करतळे आवळे तैसा, करतळे आवळे तैसा, करतळे आवळे तैसा. भावळे आकळे रविना कळे, करतळे आवळे तैसारी, करतळे आवळे तैसारी, करतळे आवळे तैसारी, तैसारी तैसारी. संतांवर भाव असेल ते ज्ञान भेटलं आपल्याला. आणि त्या ज्ञानाबद्दल जर आपला भाव बळावला, भाव बळे, तरच आकळे. कोण? आकळावा श्रीपती येणे पंथी.
मार्ग दावून गेले आधे 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 दयानिधी संत ते संत ते तेरे बंदे दारू दाता तेरे बंदे दाता दयानिधी संत ते दयानिधी संत ते बंदे दारू दाता तेरे बंदे दारू दाता मार्ग दावून गेले आधी दयानिधी तेरे जीवन दारू दाता न पडे गुंता कोटे काय मार्ग लावून गेले दयानिधी संत ते जीवन दारू दाता न पडे गुंता कोटे काय त्यांच्या मार्गाने गेलो तर घरून निघालो होतो तर म्हणले पाऊस आहे तिकडं, पाऊस आल्यावर काय होणार? म्हणलं तिथं पावसाचा काय फरक पडणार नाही, कारण मंडप कसा आहे हो तो कोणाच्या निधीतून झालेला आहे, कोणाच्या निधीतून झालेला आहे हा मंडप? हा आमदार साहेबांच्या निधीतून झाला का? बघा बरं असेल कोणाच्या निधीतून झाला ना, तर आपलं काम झालं की नाही? तसा दयानिधी संतांचा निधी भेटला पाहिजे. आणि संतांचा निधी भेटलं तर त्यांना नावाचा थप्पा मारायला लागत नाही, ते आपल्या मुखात आपसुकात येतं आहे की नाही? हो संतांचं सांगावं नाही लागत ओय माझं नाव घे रे म्हणून, त्याचं नाव नाही टाकलं तरी ना हे सगळं चराचर त्यांच्या सत्तेने. तसा दयानिधी त्यांचा निधी भेटला पाहिजे, करुणा त्यांची आपल्यावर झाली पाहिजे. संत आपल्याकडं पाहून रडत असतात, त्यांना दिसतं आपलं चरित्र काय होणार आहे यांचं आता. तो कळवळा म्हणून आहे तो कळवळा म्हणून आहे तो कळवळा म्हणून आहे तो कळवळा बुडते जनान देखवे डोळा तो कळवळा म्हणून आहे तो कळवळा बुडते जनान देखवे डोळा हे तो कळवळा म्हणून आहे तो कळवळा त्यांना कळवळा येतोय आपल्याचा, आपल्याबद्दल. कशाबद्दल येतोय कळवळा? त्यांना येतो कळवळा आपल्याबद्दल, कळवळा येतोय. पण का का आपण बुडतोय? अरे आम्ही खुर्चीवर बसलो आणि कुठं बुडतोय? बुडताय सगळे. भव नदीचे पाणी रे गाड्या भलतेच ओढतंय, बुडलोय आपण, इथपर्यंत बुडालेलोय माया नदीमध्ये. हे मी माझं तैसे अहम ममतेच्या लवड सवडी प्रत्येक गावाच्या बाहेर पाटी लिहिली पाहिजे सांप्रदायिक लोकांनी. काय यांना देव भेटत नाही? त्याचं कारण तैसे अहम आणि ममतेच्या लवड सवडी म्हणून मातेनं पवती बापुडी म्हणून कर्म जन्म मरणाची दुथडी डवळीत टेले. जन्म मरणाच्या नदीमध्ये बुडतोय आपण आणि त्याच्यातून संत बाहेर काढतात, तेव्हा आपल्याकडे बघून रडतात. आपलं चरित्र लिहून ठेवलेलं आहे त्यांनी. 1000 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर तुकाराम महाराजांनी सही केलेली. हो बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, यांचं पुढं काय होणार आहे 100% आपलं आपण पाहत नाही. आपली पुढं काय होणार आहे आपण. खंती ते न करा होणे गाढव कुतरा होरे गाढव कुतरा होरे गाढव कुतरा खंती ते न करा होणे गाढव कुतरा होणे गाढव कुतरा होणे गाढव कुतरा
कसं म्हटले चालीत, कसं वाटलं आपल्याला ऐकताना, कसं गोड वाटलं. काय म्हटले कळालं ना ते म्हणले तुम्ही काळजी करू नका, तुमचा हिंड झाला का तुमच्या स्थूल देहाला नदीवर दिल्यानंतर आग लावली हो, त्याला टाकून आलं त्या सरणामध्ये का तुमची हिस्ट्री काय आहे त्यांनी सांगून ठेवलेलं आहे. खंती ते न करा होणे गाढव कुत्रा. आपली तीच आहे. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. नदीवर नेलं, जाळपोळ केली आणि त्याच्या झोपायच्या जागेवर पीठ झाकून ठेवतो ना आपण. कशासाठी पीठ झाकून ठेवतो? कशासाठी? सकाळी खोलून पाहायचं माझा बाप कुत्रा झाला, गाढव झाला, सर्प झाला, चिमणीची पावलं आहेत, सापासारखं आहे. हे व्हायचं नाही का आपल्याला? कुत्री, मांजरं, गाढवं, शौचालयाच्या आतले किडे. मुंबईला ड्रेनेज लाईन आहे ना, तिकडं त्या याला जाऊन समुद्राला नेऊन सोडलेले सगळे संडासाचे लाईनी. इथं कुठं नेऊन सोडलेले? कोण तो माल खलास करताय सगळा? आतमध्ये किडे आहेत, बुजबुजपुरी. ती बुजबुजपुरी आपण होतो 84 लक्ष योनीमध्ये. तिथून सुटण्यासाठी प्रयत्न करायचा आहे तरी झडझडोनी पहिला निघ. हे भक्तीच्या वाटेल लाग. भक्तीची वाट म्हणजे गंडगुळ्या उगळणे नाही, लटरण्या माळा घालून लोकांना गाद बसणे, सांगत बसणे. वाचा वाचा वाचा. आता मग अशी एक बेडूक आमच्या घरात पाऊस पडला, आला नाही एवढा मोठा बेडूक, तेवढं पाहिलं नाही तेवढा मोठा बेडूक. अशी बेडक टराव टराव करतात अख्खी महाराष्ट्रामध्ये. असं नाथबाबा म्हणतात एकनाथी भागवतामध्ये. पाऊस पडल्यानंतर टराव टराव टराव. त्यांच्या बोलण्याला काय? किंवा मुंडकी वट वट पैसे दे गा. आपली सुटका करायची. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे. या शरीरातून सुटायचं आपल्याला आता. कुत्री, मांजरी, गाढवं नाही व्हायचं आम्हाला आता. पण आम्ही म्हटलं नाही सुटायचं आम्हाला त्याच परंपरा सालाबादप्रमाणे याही वर्षी सप्ताह जसा भरवायचा आहे तसं सालाबादप्रमाणे आम्हाला जे चालू आहे त्या परंपरा चालू ठेवायच्यात. ज्ञानेश्वरांच्या या प्रमाणाला खोट आणून दाखवा तुम्ही. ताण आणा ज्ञानेश्वरांच्या त्या प्रमाणावर. आजा मेला, पंजा मेला, बाप म्हसला गेला, आम्ही नाही जाणार असं म्हणा. त्याला म्हणायचं मोक्ष केला धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ याच देही याच डोळा भोगू मुक्तीचा सोळा. आम्ही नाही जन्माला येणार परत. महाराजांचीच पहिलं महाराजांचीच पीठ दाखलेली पहिली खोलून बघायची महाराजांची. रोज गावोगाव बाबा फिरत होता. बघू काय झालं? अरे 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 पोरं म्हणतील बाबा रोज फिरत होते पण जे व्हायचं ते झालंच. हा तुकाराम ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आम्ही नाही जन्माला येणार परत. हरिपाठात नाचतात ना मुलं. ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा. या शरीराच्या मागून जी शरीर भेटणार आहे तिथं आम्ही जन्माला येणार नाही. जन्मा नाही ऐसे केले जन्मा नाही ऐसे केले जन्मा नाही. या उत्तर आहे ऐसे केले जन्मा नाही. दया उत्तराई व्हावे कवल्या गुणी. ई व्हावे गुणी. दया उत्तराई व्हावे कवल्या गुणी. जन्मा नाही ऐसे केले जन्मा नाही. ऐसे केले जन्मा नाही. ऐसे केले जन्मा नाही. तुम्हाला छान युक्ती सापडलेली आहे. अशी युक्ती कळाली पाहिजे. क्लिक लगेच. काय सहकार्य करते मोबाईल लय फायद्याचा आहे. पण पोरांना दिलंय नादी लावायला. आपण तुम्ही दिला पोरांना मोबाईल नादी लावायला आणि बाबा लोकांनी त्यांच्या शिष्यांना दिलाय खुळखुळा कीर्तनाचा वाजवायचा खुळखुळा. पोराला नादी लावायला काय दिलंय बाबा लोकांनी? खुळखुळा. आणि तो खुळखुळा पोराचा बरा पण बँडवाल्यांकडे आहे ना तो असा खुळखुळा दिलाय. आणि अख्खा महाराष्ट्र त्याच्या मागे आहे त्या खुळखुळ्याच्या. नादी लावायला आपल्या नादी लावायसाठी नाही हा उपक्रम. सुटायचंय मला. याच देही याची डोळा आम्ही बघू. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरझार. जन्म मरणावर दगड टाकायचा आम्हाला. आमच्या गुरुने असं आम्हाला केलं तर या उतराई व्हावे कवन्या गुणी. त्यांचं नाव गुरु आहे.
नाचायला शिकवणं, गायला शिकवणं, सांगायला शिकवणं, नियोजन करायला शिकवणं ते गुरु आहेत. आणि जे जन्म मरणाच्या रहाटीतून सोडवतात त्यांचं नाव सद्गुरू आहे. आता उदरीलो गुरु कृपे आता उदरीलो गुरु कृपे आता उदरीलो गुरु कृपे आता उदरीलो ज्ञानदेव म्हणे तरलो आता उदरीलो गुरु आता वो धरिलो गुरु कृपे जाणदेव म्हणे तरलो आता वो धरिलो गुरु कृपे आता वो धरिलो गुरु कृपे. कृतार्थता सांगितली बाबांनी. बघा किती सम लेवलचं प्रमाण आहे. जन्माना येणे ऐसे आणि आता उधरलो. जोड्या लावा शाळेत याच्यासाठी शिकवल्या होत्या. जोड्या लावा आपल्याला ग्रंथ वाचताना कळण्यासाठी जोड्या लावा शिकवलेल्या. कोण कोणास म्हणाले? ग्रंथामधलं कळण्यासाठी आहे. आता उधरलो गुरुकृपे जन्मा नाही येणे ऐसे केले. सांगा आता घरामध्ये बरणीमध्ये शेंगदाणे, बरणीमध्ये शेंगदाणे ते जिवंत आहेत का मेलेले आहेत? बरणीतले शेंगदाणे जिवंत आहेत का मेलेले आहेत? मेलेले आहेत. मेलेल्या पेरल्या उगवतील का नाही शेंगदाणे? हां, मग त्यांना मारायचं असेल तर काय करावं लागेल? हे बाबा म्हणतात एकादशी धरायला पाहिजे, भाजायला पाहिजे म्हणजे ते उतरायचे. आपल्याला भाजलं का? भाजलं बाबांनी, भाजलं आपल्याला. आमचा भाऊ काम नाही करायचा, उन्हाडक्या करायचा नुसता. लोकांच्या वावरात पाणी भरायला गेलं तर द्यायचं पाणी सोडून टी व्हीवर मॅच बघत बसायचं. झाली फुटाफुटी. त्या आमच्या म्हटली हे उन्हाळक्या करते, याला एकदा भाजला भोजला का हाताळ्यावर येईल. ते भाजणं बुजणं कळतं ना आपल्याला. हे भाजणं बुजणं कळालं पाहिजे. गुरु आपल्याला भाजत असतो. गुरुचा अजून असा कुडकुड 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 करते. गुरुला थंडी भरलेली आहे. एक रात्रीचा झोपला होता आणि सकाळी उठलं. एका माणसाच्याला 2 माणसं दिसायला लागले. झोपला होता आणि एकाचे किती दिसायला लागले? 2. म्हणून सकाळी उठून डॉक्टर डोळसांकडे गेला. डॉक्टर डोळसांना म्हणलं रात्रीपर्यंत दृष्टी साबूत होती डॉक्टर, पण आता सकाळपासून एकाचे 2 दिसतात मला. डॉक्टर म्हणले तुम्ही 3 कशाला आले? रोग कोणला जास्त झालाय? रोग झालाय बाबा लोकांना, गुरूंना झालाय रोग. त्यांचा भाऊ रोग गेला नाही ते काय आपलं सोडवणार आहे? स्वतः गैरहजर ते काय दुसऱ्याला सोडवणार आहे? सगळे आपणच. पोटासाठी संत पोटासाठी संत झाले कलित बहुत 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 झाले कलित बहुत. ज्यांची स्वतःची पोट भरली नाही ते दुसऱ्याचं काय समाधान करू शकतात? सवे आपणच रीता रडे पुढीलांच्या हिता. तुमचं कसं होईल? तुमचं कसं होईल? तुझं करून घे पहिलं कल्याण. संतांना शरण गेल्यानंतर आपल्याला ते भाजतात. असं भाजायचं होतं नामदेव महाराजांना. नामदेव महाराजांना भाजायचं होतं. गोरा म्हणे कोरा राही लागे बाई नाही सुन्न भरी भाज. याला आव्यात टाकू, याला आव्यात टाकू म्हटल्यानंतर ना हे पळूनच गेले डायरेक्ट. कोण? नामदेव महाराज गेले पळून. त्यांना वाटलं आता काय खरं नाही, मला आव्यात टाकलं म्हणजे माझी चामडी पूर्ण नील करून टाकते. कळाली नाही भाषा. नामदेव महाराज पंढरपूर निवासी कीर्तनकार बाबा, तरी त्यांना संताची भाषा कळत नव्हती. तुमचं आमचं काय दर्या मी खसखस.
गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर मोडून खायची, पण गमजाला येत आमच्या हाती दीड पान सदा वरतीच मान. कसं काय भेटलं आपल्याला ज्ञान? नम्र झाला भूता, नम्र झाला भूता, नम्र झाला भूता, नम्र झाला भूता. कोंडिले आनंदा तिने कोंडिले आनंदा, कोणिले आनंदा, कोणिले आनंदा, कोणिले आनंदा, तेरे कोणिले आनंदा. गोरा म्हणे कोरा राहिला गे बाई, नाही सुन्न भरी भाजीला. याला आव्यात टाका. नामदेव महाराजांना भाषा कळाली नाही, पळून गेले देवाकडं. आणि ज्या दिवशी कळाली ना त्या दिवशी स्टेटमेंट देतात, नामा म्हणे गाती प्रकाशाचे गाणे, पण आम्हा ओंगळवाणे वाटत असे. आम्हाला त्यांचं चुकीचं वाटत होतं. मुक्ताबाईने चांगली खाल जिरवली चांगली. नामदेव महाराज मानत नव्हते ज्ञानेश्वर महाराजांना संत. पाया पडले सगळे लोक, तर त्यांना वाटलं मी म्हणजे पंढरपूरचा महाराज, यांनी माझ्या पायात पडलं पाहिजे. निवृत्ती दादा पाया पडले, ज्ञानेश्वर महाराज पडले, सोपान काका पडले. मुक्ताबाई म्हणली ह्या निगुऱ्याच्याही मी पाया पडणार नाही. निगुरायाने अजून गुरु केलेले नाहीत. अखंड दया देवाचा शेजार, कार्य अहंकार गेला नाही. अनहंकार कशाला म्हणतात? अहंकार कशाला म्हणतात? पैसे त्याला, पैशाचा अहंकार जातो पैशाचा अहंकार. तंबाखूला इर्जित आली का? पैशाचा अहंकार जातो. ले लखपती पाहिले आता भिकारी, ज्यांच्याकडं सालाने काम करत होते ना, ज्या शेठकडं जी माणसं सालानी काम करत होती त्याच शेठच्या जमिनी सालानी काम करणाऱ्यांनी घेतलेल्या आहेत. त्यांची जिरलेली आहे ती मस्ती, पैशाची जाती मस्ती. स्वरूपाचा अहंकार बी जातो. शरीरावर सुरकुत्या पडल्या का मग जातो. आणि ताकदीचा अहंकार पी जातो. ताकदीचा कबशीतला चहा विठ्ठल 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 करायला लागला का तो बी अहंकार जातो. पण मी देह आहे हा अहंकार जगला तर जगू देत नाही आणि मेला तर मरू देत नाही. 84 लक्ष योनीमध्ये पाठी पाठी फिरवतो. कुत्री मांजरं गाढवं पुनरपी जननम पुनर. हा अहंकार संतांना अभिप्रेत आहे तुमचा. तो अहंकार गेला तर तुका म्हणे देव झाला. देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनांची करावी. देहबुद्धी गेली का आत्मबुद्धी ओरिजिनल तयार आहे. पूर्ण शरीर नखशिकांत आपण ब्रह्म आहोत. नखशिकांत ब्रह्म आहोत आपण. पण आपल्याला मायेने लिपटलेले हो चैतन्य आहोत आपण. तो परमात्माची बरी दुसरा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पण अविद्यारूपी चिंध्या गुंडाळून बसलेला आहे स्वतः. त्याला भाजलं जातं. नामदेव महाराजांना भाषा कळत नव्हती. तुमचं आपलं काय दारे आम्ही खसखस. पण झालं. मुक्ताबाईने अहंकार जिरवला. देवानी सांगितलं तू जा त्यांच्याकडे जा, त्यांच्याकडं तुझं काम होईल. मग ती जशी शेंगदाण्याची बी भाजली, किती वेळ लागेल त्याला? बुलडोझर लागेल नाही का शेंगदाण्याला भाजायला. भाजल्यानंतर नुसते असे चोळले, फूक मारली का टरपले गेली निघून. आता पेराबर ना ब्रह्मदेवाला म्हणा या पेराबर आता उगवतात का? काय काढलं फक्त त्याचं टर्पल काढलं. तसं आपलं टर्पल काढलं ना संतांनी का प्रत्यक्ष चैतन्य रूप आहोत. मग अग्निकुंडे बीजे घातली ती जेवी अंकुर दशेशी मुकली. ती भाजलेली बीज परत जन्माला येत नाही. आणि बीज भाजून केली नाही आम्हा जन्म मरण नाही. जन्म मरण नाही, जन्म मरण नाही. भेदभाव केलेला जन्म मरण नाही. जन्म मरण नाही रे. आपण स्वतः सांगायचं आम्ही परत जन्माला येणार नाही 100%. पोरांनो पीठ झाकून ठेवू नका. तांदूळ जो आहे तांदूळ डब्यामधला तो जिवंत आहे का मेलेला? तांदूळ तांदूळ जिवंत आहे का मेलेला आहे? तांदूळ मेलेला आहे की नाही? आणि तसे लग्नात सांगितले तुम्ही असे मरा असे व्हा. लग्नात तांदूळ टाकलाय. मजा आहे काय ते तांदूळ टाकणे म्हणजे? बाजरीन गहू का नाही बरं टाकत?
भाऊबीजेला फक्त पांढरे तांदूळ आहेत आणि लग्नात थोडे रंगा थोडी. पण हो 40 लग्न एकत्र 1 एकरमध्ये मंडप ठोकला वावरात, आणि लग्नात 40 लग्न एकत्र असा तांदूळ पडला आणि नंतर पाऊस पडला उगवला ना तांदूळ. ऐकताय ना तुम्ही? उगवतो का तांदूळ? तसे असे हे टाकणारे सांगतात. आता हेच नाही तसे यांनाच नाही माहिती कशाला टाकायचंय. ते दिवटे आपल्या मुलांचं कल्याण करा, स्वतः पहिली माळ घाला. माळ घालणे काळाची गरज आहे. माळ घालायला रईस जादा लागतो, रईस जादा. 5 तोळ्याचं मंगळसूत्र घालायचं म्हणजे 50 लाखाचा प्रॉपर्टीचा मालक असेल तोच 5 लाख रुपयाचा दागिना घालून फिरल. तसं तुळशीची माळ घालायला श्रीमंत माणूस असावा लागतो. तुकाराम महाराज श्रीमंत होते. त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. पवित्र तुळशीची माळ नाही घातली, माळ घातल्याशिवाय जगू नका आणि माळ घातल्याशिवाय मरू नका. आणि मेलेच समजा बिळगर माळ्याचे तर तिरडीवर बांधल्यावर आम्ही तोंड असं फास उपासणार आणि घालणार तुळशीचा पाला, चालले जबड्यात पकडून बरोबर. नाही तर मंजुळ्याची माळ बी घालणार. कारण आम्हाला लागली नाही ना, कणवळा लागलेला आहे संतांना. हे मुडद्यावर तरी काहीतरी होऊ द्या प्रक्रिया. जिवंतपणी तुळशीपत्र ठेवायचं या देवावर. परत जन्माला यायचं नाही तांदूळ म्हणतो लग्नात. भाऊबीजेला जात ताई असे रेटून तांदूळ लावते, दादा असं हो परत येऊ नको. आणि याच्यासाठी कशाची गरज आहे? कशाची गरज आहे? ज्याच्या गळ्यात माळ नाही, ज्याला खरा परमार्थ कळला नाही. 2 नंबरच्या परमार्थिक आहेत आणि 1 नंबरच्या परमार्थिक आहेत. ज्याला खरा परमार्थ कळलाय तो सतत रंगलेला आहे. तरी कीर्तनाचे नि नटनाचे. बाकीची संसारिक लोकांना फक्त लग्नात नटायचं आणि जत्रेला नटायचं, बाकी नटायला काही चान्सच नाही त्यांना. पण हे नेहमी नटलेले आहेत. साधी माणसं तिथपर्यंत गेले. तुकाराम महाराजांवर बाबाजींची कृपा झाली आणि त्यांना भूक लागली. भूक कशाची? सत्संगाची. या अभंगात भूक बी लागलेली सांगितली त्यांनी, आवड बी सांगितली, गरज बी सांगितली. आणि अशी गरज सांगितली का मासा जसा पाण्याशिवाय राहू शकत नाही तसा तुकाराम आता राहू शकत नाही. ओतूरमधून तुकाराम महाराजांना बाबाजी चैतन्यांनी महावाक्याचा उपदेश केला. ज्याने द्वैत गेलं अद्वैत स्वरूपात गेले. उपजोनी द्वैताची झाडणी केली त्यांची. गुरुनी ज्ञान दिलं. ज्याचं द्वैत गेलं नाही, गुरुकडून ज्ञान नाही घेतलं, या कैसे कीर्तन घडेल ना आम्ही? प्रश्नचिन्ह आहे. कसं काय घडेल? उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा. ही वाट जाती घोडेगावला, ही वाट जाती सावरगावला. देवाकडं कोणती वाट जाती? अद्वैत वाट देवाकडं जाते. त्या वाटेने गेलोय तुकाराम महाराज. बाबाजी चैतन्यांनी त्यांना महावाक्याचा उपदेश केला. तत्वमसी विद्या सांगितली. निव्वळ रामकृष्ण हरी सांगून नादी नाही लावलं. चोखण्या दिल्या. चोखण्या 3 वर्ष झालं तरी पोरग म्हणते मला अंगावत प्यायचे. 3 वर्ष झालं. त्या आईला राग आला आणि तिने बाजारातून आणली चोखणी. बस चोखीत किती वेळ ते चोखीत आहे सणासण. किती दूध निघाल त्याच्यातून. तशा चोखण्या दिल्यात फक्त. रामकृष्ण हरी हा छापा आहे तर गूढ गम्य काटा आहे. नाण्याला दोन्ही बाजू आहेत. त्या दोन्ही बाजू पाहिजे. वैखरी वाचनेचा जप आहे रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल ओम नमो भगवते ओम नमः शिवाय. हा वैखरी वाणीचा आहे. आणि ज्ञानदेव मौन गपचूप जपमाळ अंतरी नरोनी श्रीहरी जपे सदा. मी एकटा चिंतन करणार ना, देव मला मदत करणार. मी देवाला धरून चिंतन करणार. देवाला धरून मी चिंतन करणार. असं बोध झाला तुकाराम महाराजांना. आणि त्यांना ते लाचावले. सत्संग भेटला नाही ना. आमचं एक जोडीदार आहे, ते तंबाखू खायचा बंद करायचं कधी कधी, परत चालू करायचा. मी म्हणलं का चालू केली? तो म्हणला तंबाखू नाही खाल्ली का उचलू टाकते माणसाला. तसा ज्याला सत्संग नाही ना भेटत त्याला बी उचलू टाकलं जातं. तो म्हणला महाराज मी बायकोला सोडेल पण तंबाखू सोडणार नाही. तसे परमार्थिक लोक म्हणतात बायका पोरांना सोडू आम्ही पण देवाला सोडणार
नाही, कारण आमचं त्याच्याशी नातं जोडलं. बायका पोरं म्हणजे काय? येरती माईका दुःखाची जरी एरती माईके दुःखाची धरी फिरते मायके दुःखाची फिरते मायके दुःखाची नाही अधी अंधी अवसान नाही अधी अंधी अवसान एरती माईके दुःखाची जरी एरती माईके दुःखाची जरी फिरते मायके दुःखाची फिरते मायके दुःखाची बघा, दुसऱ्याच्या नादी लागायचं नाही. येरती देव सोडून आपुला तो एक बस एक, बाकी येरती माईक देव सोडून बाकीच्या गोष्टी सगळ्या घोटाळ्यात नेणार आहेत. आणि नका पडू गबाळाच्या भरी. उकुरडे न उकुरडे चाळायचं काम चाललंय. मोठमोठे शेठ, कडक टोपे, देव जोडला नाही, मग उकुरडे चाळायचं काम चाललंय. उकुरडे त्या कोंबडी बायला असं दाणे टाका, दाणे, ती काय करील, त्याला बी पिशीत मागं मागं चालेल. आणि पुढं काय भेटते बघन, काय भेटणार आहे उकुरड्यात जाऊन तिला? तसं देवाने दिलं ना, ज्याच्याकडे लई करोडपती असेल ना, करोडपती, द्या. भक्ती करणार एखाद्या माणसाला, गरीबाला मदत करा, तो भक्ती करेल. आणि तुमच्या पदरात काहीतरी पुण्य पडेल. काय तुम्हाला मस्ती चढलेली आहे लई, हो लय मस्ती चढलेली आहे, कुठंच नतमस्तक नाही होत. ज्यांचे काय असे मी पाहतो, त्यांच्या चुली पेटत नाही रोज काम केल्याशिवाय, पण भक्ती करायला असे पळतात, असे पळतात. कारण का? लाचावले मन लागली शे गोडी, ते जीवे न सोडी आईसे झाले. तुकाराम महाराजांना तसं झालं. आम्हा तयाचे व्यसन, आम्हाला त्यांचा नाद लागलेला आहे, नाद, व्यसन लागलेलं आहे आम्हाला. कोणाचं? ज्यांच्या डोक्यात प्रपंच आहे त्यांची संगत करायचीच नसती. नासक्यामध्ये रुची आहे त्यांची, शाश्वतामध्ये रुची नाही. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या अंतकरणात, ज्याच्या चित्तात देव प्रगट झालेला आहे, त्याची मला भेट व्हावी अशी खूप इच्छा आहे. होईल का गोष्ट? नाही होणार, बहु अवघड आहे. चंद्रामृत सुखे सेवमेल हस्ता जाता वेधर वेल माया येणा सागर तरवेल परित्या साधूचे भेटना होईल का. चंद्रामृत सुखे सेवमेल हस्ता जाता वेधर वेल माया येणा सागर तरवेल परित्या साधूची भेटन होईल गा. उत्कृष्ट प्रमाण बाबांनी दिलं. त्याला साथ म्हणतात. 4 चरणांना चाल लावणे म्हणजे साथ नाही. चालू गोष्टीला फिट करायचं. चंद्रामृत सुखे सेववीर, चंद्राचा अमृत धान्याच्या माध्यमातून, वनस्पतीच्या माध्यमातून खायचं मिळतं आपल्याला ते. पण ते म्हणतात तुम्ही असं जिबलीने चाटाल, असं चाटाल, भेटेल का तसं? नाही. बाह्य हेळा सागर. परत अजून एक मध्ये असता जातानी, दुपारचा तर नाही, पण बघा हनुमंताला उजाडतानी नव्हता पकडता आला, तर आपलं काय, आपलं लय मस्ती आहे. मला ओळखलं का? मला ओळखलं का? कोणी? काय समजतो मला? तू काय समजतो मला? अरे तू देव आहे गधड्या, देव. तू उलट समजतोय सगळं. देवाची बरे, देवाची बरे. तू का म्हणे, खरे तुम्ही माणसं नाहीत, तुम्ही ना बाया आहेत ना तुम्ही पुरुष आहे, तुम्ही निखळ चैतन्य आहेत. हे आमच्या वारकरी संप्रदायाचं गुडगम्य ज्ञान आहे. हे दिलंय कुठंतरी नेऊन खड्ड्यात, स्मशानात नेऊन टाकलं गाडून, आणि वर नुसता कर्मकांडाचा सांगाडा. चला पंढरीला जाऊ, चला आळंदीला जाऊ, तिथं हॉल बांधू, संडासा बांधू, खाऊन हागून परत गावाला येऊ घरी. पण आमचं आत्महित कशात आहे ते नाही प्राप्त करून घेणार आम्ही.
आम्हाला बी गरज नाही, आम्हाला बी खिशात पैसे लय वळवळ करायला लागलेले आहेत. पैसे वळवळ करायला लागले का मग चारी धाम सुचतात माणसाला. हा, पैसा नाही तो माणूस भक्ती करतो, हे लक्षात ठेवा. पैसा लय भेटणं म्हणजे पाप आहे, पाप. पूर्वजन्मी पाप केले देव विस्तारे, पूर्वजन्मी पाप केले देव विस्तारे. विषय सुख नाशिवंत सेविता तिमिर कोण रे. सुख नाशिवंत सेविता तिमिर कोण रे. 84 लक्ष योने भोगिता दुःख भोगी. 84 लक्ष योने सेविता दुःख भोगी. ज्ञानदृष्टी हरपले दोन्ही नेत्र अंधारी. ज्ञानदृष्टी हरपले दोन्ही नेत्र अंधारी. ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र अंधारी. ज्ञानदृष्टी हरपले दोन्ही नेत्र अंधारी. तुम्ही म्हणाल पैसे पाप आहेत का? तोपर्यंत पाप आहे फक्त आपल्यासाठीच खर्च करीत असेल तर. पण जोडोनिया धन उत्तम उदास विचारे वेच करी. मग उत्तमाची गती पावे तो एक नर उत्तमाची भोगीला. हो, पैसा वाईट नाही पण हाताळता आला पाहिजे. मोबाईल चांगला आहे पण हाताळता आला पाहिजे. गाडी चांगली आहे, हाताळता आली पाहिजे. सरपंच पद भेटलंय म्हणजे नुसतं बुलेटवर फिरण्यासाठी डुकडुक 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 बघण्यासाठी नाही, जगाची सेवा करण्यासाठी ती दिलेली आहे. मस्ती नाही करण्यासाठी दिलेली आहे. सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, हाताळता आल्या पाहिजेत. त्यांना धर्म जागो सदैवाचा जेवा. संत फक्त परोपकार करतात. तुमच्याकडून संतांना काही नको आहे, तुम्ही त्यांना काही देऊ शकत नाही आणि ते तुम्हाला तुम्ही तुमचा जीव पण देऊ शकत नाही. काय द्यावे त्यांची व्हावे उतर आहे. जीव सुद्धा देऊ शकत नाही कारण तुमचा जीव खरा आहेच नाही, तो परमात्मा आहे. त्यामुळे तुम्ही त्यांना देऊन रिटर्न. तसे आपण लग्नाला जाताना 1000 रुपयाची साडी नेली म्हणजे 500ची चिंधी भेटणार आपल्याला. रिटर्न गिफ्टची डोक्यातच घेऊन जातोय आपण. तसं संतांना काही नको आहे. संत तुमच्याकडून काही घेणार नाही. बोवा लोक घेतील मात्र, पाया पडायचे बी पैसे घेतील. कीर्तनाचे वेगळे, पाया पडायचे वेगळे. ते टीप भेटते ना, टीप पगारापेक्षा टिपच जास्त भेटते माहिती ना तुम्हाला. तशी लाचावलेले भिक्कारी ते तुमचं आपलं कल्याण करू शकत नाही. आपलं कल्याण तपश्रीजीने धिक त्याचे, तपश्रीजीने धिक त्याचे, तपश्रीजीने धिक त्याचे. तुका मने करी ब्रह्मांड ठेगण. तपश्रीजीने धिक त्याचे, तपश्रीजीने धिक त्याचे. तपश्रीजीने धिक त्याचे. एक साधं पोरगं भेटलं होतं, साधं. मला हेच आमच्या एका ताईबरोबर लग्न जमलं होतं. त्याला मी म्हणलं तू भाग्यवान आहे मग, पोरगी कीर्तन प्रवचन करते. तो म्हणला बाबा देव देतो तर लय देतो म्हणला. जर आपण एखाद्याकडे गेलो आणि भिमुगाच्या शेंगा काढीत असलं तर आपण त्याला म्हणलं शेंगा देता का? तर तो म्हणतो घे तुला काय घ्यायचं. तर आपण किती घेऊ शकतो? घेऊन घेऊन बुच केली बाहेर. पण त्याला म्हटलं तूच देतो तो देतो वंझळभर, आहे का नाही. देव जर द्यायला लागला तर पैशाचा पाऊस पाडील बरं का. देव द्यायला लागला तो पैशाचा पाऊस पाडील. और जब देता है भगवान तो छप्पर फाड़ के देता है और लेके जाता है तो जूते मार मार के लेके जाता है. मग हो, त्याची द्यायची पद्धत अशीच आहे. देता देवविता नेता नेवविता. तुकाराम महाराजांना दुसरं काही नको. तू का म्हणे काही न मागो अनिक तुझे पायी सुख सर्व आहे. भूक लागली तुकाराम महाराजाला. अभंगाचं पहिलं चरण.
देव वसे चित्ते सती घडावी संगती त्यांची खळावी संगती सती घडावी संगती त्यांची खळावी ऐसे आवडते म्हणा ऐसे आवडते म्हणा ऐसे आवडते म्हणा ऐसे आवडते म्हणा म्हणा तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला काय आवडतं? आईसे आवडते मना, मला भूक लागलेली आहे, माझ्या मनाला आवडतंय. काय आवडतंय? देव वसे चित्ती. आपल्याला आवडतंय ना? आपल्याला काय आवडतंय? आपल्याला लौकिक गोष्टी आवडतात, नासक्या गोष्टी आपल्याला आवडतात, शाश्वत नाही आवडत आपल्याला. देव वसे, ज्याच्या चित्तात ईश्वर आहे त्याची भेट होणं एवढं सोपं नाही. मग असे सांगितलं बाबा, परी त्या साधूची भेट, ज्याच्यावर चित्तात देव आहे ना त्याचं नाव साधू आहे, त्याची भेट अवघड आहे. मिळालं तरी कळायचं नाही. आपल्या गावात जर आत्ता तुकाराम महाराज असते ना तरी आपण म्हणलं असतं, मग महाराज आज कुठं तारीख नाही वाटतं, असंच म्हणलं असतं आपण त्यांना. कारण आपण बाजारू माणसं, बाजारू लेवलनीच पाहणार. आपल्या डोक्यात सगळा बाजार बसलेला आहे. शाश्वत गोष्ट नाही वाटलं. माणूस ओळखण्याची नजर नाही आपल्याला. नासक्यामध्ये रुची आहे. देव वसे चित्ती, त्यांची घडावी संगती. विसंगती नाही, काय संगती. ज्ञानदेवा गोडी संगती सजनी. ऐसे आवडते मना देव वसे चित्ती, ज्याच्या चित्तात ईश्वर आहे तो जर भेटला तर माझ्या चित्तात काय येईल मग? आणि कोण कोणला आवडेल? सारख्याला वारकेच आवडतात ना. ज्याची जशी गोडी असेल त्याला देव तसं देतो. जे जे इच्छी प्राणी ते ते पूर्वी चक्रपाणी. ईश्वर खूप दयाघन आहे. तुम्ही जी अपेक्षा कराल ती द्याल. एखाद्या माळकऱ्याच्या घरात नाही तर बामणाच्या घरात जर पोरग जन्मालं, त्याला लय खायचे हौस आहे. अंडी, बोंबी, कोंबड्या, बोकडे. कोंबड्यान बोकडे खाणारे तारीख देणारे महाराजाला. कोंबड्यान बोकडे खाणारे बघा, त्यांना काय पारख असेल बरं? हां, काही सांगत होतो, थोडं बाजूला गेलो. काही सांगत होतो किशोर? देव वसे चित्ती. विठाला 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 महाराजाला आठवलं नाही तर ते कर्म कोणाचं आहे? महाराजाचं आहे का ऐकणारच आहे? भगवान बोलता है आज के लिए इतना महाराज काफी है, सब पत्ते ओपन नहीं करने के. हो देजे बराबर. भगवान बोलता है पुरवायची. हो, जे जे इच्छी प्राणी ते ब्राह्मणाच्या घरात नाही तर माळकऱ्याच्या घरात पोरग जन्माला आला त्याला लय मनमोकळेपणाने खावं, पण घरात करतेच नाही. ते म्हणले मी बाहेर खाऊन येतो, पण खरी मनमोकळेपणाने. देव म्हणतं ठीक आहे, वाघ डायरेक्ट. पुढचा जन्म कोणता? मनमोकळेपणाने खा. काय खायचं ते दुसरं काही खाऊ शकत नाही. नाही मिळालं कोणाचं चामडं, कुत्र्याचं, मांजराचं, गाढवाचं, तर ते स्वतःचे लचके तोडून खातं, असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. असे कृपागणे. आणि संतांची जर संगत घडली तर देव भेटेल, संत भेटतील. कारण राजयाची कांता, राजाची बायको भीक नाही मागत. आणि भीक मागते ते समजायचं की ही कोणाची बायको आहे? ही भिकाऱ्याची बायको आहे, राजाची बायको नाही. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला. काय उणे त्याला सांगा, त्याने फक्त कल्पना करायची, वास्तव्यात सगळं. तुकाराम महाराज म्हणले मला असं वाटतं माझ्या मनाला, हो देव वसे चित्ती, त्यांची घडावी संगती. त्यांच्या संगतीत गेलं तरच माझं कल्याण होईल. स्वहिता कारणे संगती साधूची, तेने भावे भक्ती हरीची भेटे. देवाची भेट होते त्यांच्याबरोबर. म्हणून ते
असं वाटते का तुम्हाला? तुम्हाला नेमकं आवडतं काय? अभंगाचं दुसरं चरण. ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते म्हणा ऐसे आवडते म्हणा ऐसे आवडते ऐसे आवडते ऐसे आवडते म्हणा देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना वासना ऐसे आवडते म्हणा ऐसे आवडते हो देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना वासना ऐसे आवडते म्हणा म्हणा ऐसे आवडते म्हणा देव वसेची ती त्यांची घडावी संगती ऐसे आवडते मना. देवा माझी वासना पुरी करा. आता ही वासना वाईट आहे का? जंगली. आपल्या डोक्यात वासना म्हणजे वाईट, विषय म्हणजे काय? आपल्या डोक्यात विषय म्हणजे काय? दारू पिणं, मांसाहार करणं, तमाशाला जाणं, मस्ती करणं, संसार करणं म्हणजे विषय. देवावर प्रेम करणं म्हणजे विषय. बायको पोरांवर प्रेम करणं म्हणजे विषय. आणि देवावर प्रेम करणं म्हणजे सुद्धा विषय. विषय येतो त्यांचा. विषय म्हणजे नुसते वाईट नाही. आपण शाळेत होतो 5वीच्या नंतर, हायस्कूलला गेल्यानंतर प्रत्येक विषयाला वेगवेगळे शिक्षक आहेत. म्हणजे विषय म्हणजे काय वाईट आहेत काय? अरे विषय येतो त्यांचा. आमचा विषय हरिकीर्तन. अनेक नेनोबा साधन आमचे विषय हरिकीर्तन. विषय म्हणजे संसाराला चिटकणे. किती चिटकलोय आपण संसाराला? गुळाला मुंगळ्यानी पकडले, डसलाय, गुळाला मुंगळा डसला आणि त्याला म्हणलं आपण सोड रे, सोड मुंगळ्या, गुळाला सोड. हळूहळू त्याला काढला तर तो निघतो की नाही? निघतो की नाही? तोडला तरी म्हणतो मी सोडणार नाही. तसे आपण म्हणतो मेलो तरी संसार सोडणार नाही. आमच्या गावाला आलो का, गावी आलो का, आई म्हणते तो शेजारी इकडं घुसत चाललाय, इकडं घुसत चाललाय, तू जात नाही वावरात, जरा बघ. मी म्हणलं आई आता ते डोक्यातून सगळं काढून टाक आणि नामस्मरण कर. नाही तर जर हे डोक्यात ठेवलं शेजारी इकडं घुसतोय तू बांधव येडी बाबळून येशील, त्याला पार इकडं सरून देणार नाही. जन्म घेणे लागे आता शेवटच्या काळात वासनेचा संग होय अंतकाळे, तरी तपोबळी जन्म धरी, तरी तपोबळी जन्म धरे, तरी तपोबळी जन्म धरे. वासनेचा संग होय अंतकाळे, तरी तपोबळी जन्म धरे, तरी तपोबळी जन्म धरे. वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोबळी जन्म धरी. बस काय प्रमाण नवीन दिलं महाराजांनी. बघा मला भेटलं आज काहीतरी महाराजांकडे हे प्रमाण. हो, शेवटच्या काळात जी वासना बळवली जाते तर तिकडं जातो जन्म घेणे लागे. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, जड भरत राजा हरणी गर्भा गेला. गाला तो घातला वासरी, गाला तो घातला वासने. जड भरत राजा हरणे गर्भा गेला, जड भरत राजा हरणे गर्भा गेला. गाला तो घातला वासरे, गाला तो घातला वासरे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जड भरत राजा हरणी. अख्खा राज्य टाकून गेला होता पण हरणात गुंतलं मन.
आपलं नातीत नातात बैलात म्हशीत जमिनीत किडे होऊन येणार जमिनीत. थांबवायचं आहे कुठं तरी आपल्याला. जन्म मरणी जायाचे आठवी ते तेच गती पाविजे म्हणून मातेची स्मरावे सदा तुवा. मला देवा ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासन. हे बघा 3 पूर्वी 2 शेणकरांच्या सुना आहेत आणि एक लेक आहे आणि त्यांची व्याही आलीत खेळवरून. ते म्हणले ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासन. ते मला आल्या म्हणले मी व्यायाला भेटायला आलो बरं का बाबा. मी व्यायाला भेटायला आलेलो नाही. ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. आमची जर वासना पुरवायची असेल तर ही पुरवा. बरं ही आवड झाली. आवड आहे का? जेवण आवड आहे. कपडे आवड आहे का? गरज आहे अंगावर घालणं? कपडे अंगावर घालणं गरज आहे का? आवड आहे, गरज आहे. पण त्याच्यात आवड लाल पिवळा पांढरा कपडा अंगावर घालायचं ही आवड आहे. पण गरज आहे की नाही? तसं मला गरज आहे आता. नुसती आवड नाही, गरज आहे अभंगाचं 3रं चरण. हरिजनास वे भेटी हरिजनास वे भेटी हरिजनास वे भेटी हरिजनास वे भेटी नवांग संग तुटी नवांग संग तुटी ऐसे आवडते म्हणा ऐसे आवडते म्हणा ऐसे आवडते म्हणा ऐसे आवडते म्हणा. हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी. नवीन लग्न झालं आहे त्या माणसाचं आणि बायको गावाला आहे आणि तो मुंबईला आहे. आवाज कमी झाला. तिला विचारलं काय? मला फक्त तुम्ही जिथे तिथंच मला राहायचं, मला बाकी काय नको. मला कुठं राहायचं आहे? तुम्ही जिथे तिथं मला राहायचं आहे. तसा भक्त काय म्हणतो? देवा तू जिथं आहे तिथं अखंड जया तुझी प्रीती मज दे तयांची संगती. मग मी कमळापती तुझ बाणा आणि कंटाळा किंवा माझी जातीचे मज भेटो कोणी. मला त्याची आवड निर्माण झालेली आहे. हरिजना सवेद भेटी. हरिजन कोणाला म्हणतात? ज्यांचा हरीशी संबंध जोडलेला आहे त्यांच्या सवे भेटी. आणि नवो अंग संग तुटी. त्यांच्यापासून जरा सुद्धा बाजूला नको करू देवा. बाबा आता घरदार प्रपंच कसं काय करायचा? तो असं झालं तर लोक नावच ठेवतील. हां कानोपात्रेचं झाड आहे माहिती आहे ना मंदिरात. हां नामदेव महाराजाची दिंडी चालली होती. असे आलाप ऐकले कानोपात्रे. चढले ना माडीवर.